नमस्कार मित्रो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहे मित्रांनो. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा. या व्हिडिओमधील प्रश्नाचा तुम्हाला महाराष्ट्र शासनातील कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या त्यामध्ये 100% फायदा होणार म्हणजे होणार. त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचा वेळ वाया न घालवता पाहूयात आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न. नाटो या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? नाटो या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? नाटो या संघटनेची स्थापना 1949 या वर्षी झाली होती. रमेश बैस हे महाराष्ट्राचे कितवे राज्यपाल आहेत? रमेश बैस हे महाराष्ट्राचे कितवे राज्यपाल आहेत? रमेश बैस हे महाराष्ट्राचे 23वे राज्यपाल आहेत. नियंत्रक व महालेखा परीक्षक यांचा कार्यकाल किती वर्षांचा असतो? नियंत्रक व महालेखा परीक्षक यांचा कार्यकाल किती वर्षांचा असतो? नियंत्रक व महालेखा परीक्षक यांचा कार्यकाल 6 वर्षांचा असतो. आझाद हिंद सेनेच्या महिला रेजिमेंटचे नेतृत्व कोणी केले होते? आझाद हिंद सेनेच्या महिला रेजिमेंटचे नेतृत्व कोणी केले होते? आझाद हिंद सेनेच्या महिला रेजिमेंटचे नेतृत्व लक्ष्मी स्वामीनाथन यांनी केले होते. पानिपतचे पहिले युद्ध केव्हा झाले होते? पानिपतचे पहिले युद्ध 1526 या वर्षी झाले होते. तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या स्पर्धा परीक्षामध्ये वारंवार पानिपतच्या तिन्ही युद्धांविषयी कायम प्रश्न विचारले जातात मित्रांनो. त्यामुळे तिन्ही युद्ध कोणत्या वर्षी झाले हे तुम्ही ध्यानात ठेवणे अतिशय आवश्यक आहे. तर पानिपतचे पहिले युद्ध 1526 मध्ये झाले आणि पानिपतचे दुसरे युद्ध 1556 मध्ये झाले आणि पानिपतचे तिसरे युद्ध 1761 या वर्षी झाले. या तिन्ही घटनेविषयी मित्रांनो तुम्ही माहिती ठेवा, कारण यावर 100% प्रश्न विचारला जातो. त्याच्यामुळे माहिती ठेवल्यामुळे तुमचा एक मार्क कुठेही जाणार नाही. त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी लक्षात ठेवा. हाफकिन इन्स्टिट्यूट कोठे आहे? हाफकिन इन्स्टिट्यूट कोठे आहे? हाफकिन इन्स्टिट्यूट मुंबई येथे आहे. स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून मॅडम भिकाजी कामा यांना ओळखले जाते. धन विधेयक राज्यसभा जास्तीत जास्त किती दिवस रोखून ठेवू शकते? धन विधेयक राज्यसभा जास्तीत जास्त किती दिवस रोखून ठेवू शकते? धन विधेयक राज्यसभा जास्तीत जास्त 14 दिवस रोखून ठेवू शकते. पानिपतचे तिसरे युद्ध केव्हा झाले होते? पानिपतचे तिसरे युद्ध केव्हा झाले होते? पानिपतचे तिसरे युद्ध 1761 या वर्षी झाले होते. एटीएमचे संक्षिप्त रूप काय आहे? एटीएमचे संक्षिप्त रूप काय आहे? एटीएमचे संक्षिप्त रूप ऑटोमेटेड टेलर मशीन हे आहे. ग्रामपंचायतमध्ये कमीत कमी व जास्तीत जास्त किती सदस्य संख्या असू शकते? ग्रामपंचायतमध्ये कमीत कमी व जास्तीत जास्त किती सदस्य संख्या असू शकते? ग्रामपंचायतमध्ये कमीत कमी व जास्तीत जास्त 7 ते 17 इतकी सदस्य संख्या असू शकते. भारताचे हॉलिवूड असे कोणत्या शहराला म्हटले जाते? भारताचे हॉलिवूड असे कोणत्या शहराला म्हटले जाते? भारताचे हॉलिवूड असे मुंबई या शहराला म्हटले जाते. भारतीय राज्यघटनेचा आत्मा असे कशाला म्हटले जाते? भारतीय राज्यघटनेचा आत्मा असे कशास म्हटले जाते? भारतीय राज्यघटनेचा आत्मा असे सरनाम्याला म्हटले जाते. समुद्राची खोली मोजण्यासाठी कोणत्या यंत्राचा वापर केला जातो? समुद्राची खोली मोजण्यासाठी कोणत्या यंत्राचा वापर केला जातो? समुद्राची खोली मोजण्यासाठी सोनार तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. हरित लवक कशाशी संबंधित आहे? हरित लवक कशाशी संबंधित आहे? हरित लवक प्रकाश संश्लेषणाविषयी संबंधित आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते आहे? महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते आहे? तर महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आंबोली हे आहे आणि महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आंबोली हे सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आहे. वन रँक वन पेन्शन ही योजना कोणासाठी लागू केली आहे? वन रँक वन पेन्शन ही योजना कोणासाठी लागू केली आहे? वन रँक वन पेन्शन ही योजना माजी सैनिकांसाठी लागू केली आहे. उच्च दर्जाच्या लोखंड निर्मितीसाठी कोणता धातू वापरला जातो? उच्च दर्जाच्या लोखंड निर्मितीसाठी कोणता धातू वापरला जातो? उच्च दर्जाच्या लोखंड निर्मितीसाठी मॅग्नीज हा धातू वापरला जातो. तर मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला आता सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपण
आगामी काळातील स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रश्न याच्यात घेतलेले आहे आणि हे प्रश्न इथून मागच्या पण बऱ्याच स्पर्धा परीक्षामध्ये विचारलेले होते आणि इथून पुढच्या पण तुम्ही बघता की बऱ्याच स्पर्धा परीक्षामध्ये विचारणार आहेत आणि विचारले जाणारच मित्रांनो. त्यामुळे अशा महत्त्वपूर्ण प्रश्नासाठी तुम्ही आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि मित्रांना सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांना पण या महत्त्वपूर्ण प्रश्नांचा नक्कीच फायदा होईल. धन्यवाद मित्रांनो.